ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय पहिला. श्री पार्वती म्हणाली, भगवन, आपल्याला सर्व तत्वे ज्ञात आहेत. आपल्याच कृपेने मला श्री विष्णू संबंधीचे सर्व लोकांचा उद्धार करणारे अनेक प्रकारचे धर्म ऐकायला मिळाले. हे देवाधिदेवा, आता मला श्रीहरींच्या ठायी भक्ती वाढविणारे गीतेचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे. तरी कृपा करून आपण मला ते सांगा. श्री महादेव म्हणाले, जे मेघाप्रमाणे श्यामवर्ण आहेत, ज्यांचे वाहन पक्षीराज गरुड आहे, ज्यांचा महिमा कधीच कमी होत नाही, जे शेषावर शयन करतात, अशा भगवान श्री महाविष्णूंची मी उपासना करतो. एकदा एकदा मूर दैत्याला मारणारे भगवान विष्णू शेषाच्या रमणीय शय्येवर आरामात पहुडले होते. त्यावेळी सर्व लोकांना आनंद देणाऱ्या लक्ष्मी देवीने आदरपूर्वक विचारले, भगवन, आपण सर्व जगाचे पालन करते असूनही आपल्या ऐश्वर्याची उपेक्षा करून या क्षीरसागरात कशी काय झोप घेत आहात? श्री भगवान म्हणाले, देवी, मी झोप नाही घेत, तर तत्वदर्शी अंतर्दृष्टीने स्वतःच्याच ईश्वरी तेजाचा साक्षात्कार करीत आहे. योगीजन कुशाग्र बुद्धीने ज्याचे आपल्या अंतःकरणात दर्शन घेतात, मीमांसक ज्याला वेदांचे सार आहे असे निश्चयाने सांगतात, तेच हे माहेश्वर तेज असून ते एकमेवाद्वितीय अजर प्रकाश स्वरूप सर्वात्मा शोक आणि रोगरहित अखंड आनंदकंद निश्चल व द्वैतरहित आहे. तेच या साऱ्या विश्वाचे जीवन आहे. मी त्याचाच अनुभव घेत असतो, त्यामुळेच मी तुला झोप घेतो असे वाटते. श्री लक्ष्मी म्हणाली, ऋषिकेशा, आपणच तर योग्यांचे ध्येय आहात. असे असून आपल्याखेरीज ध्यान करण्याजोगे दुसरे एखादे तत्व आहे हे ऐकून मी तर बुचकळ्यात पडले. या चराचर जगताची उत्पत्ती स्थिती आणि संहार करणारे आपणच आहात. आपण सर्व समर्थ आहात. असे असूनही जर आपण त्या परमतत्वाहून निराळे असाल, तर त्या परमतत्वाचा बोध मलाही करून द्या ना. श्री भगवान म्हणाले, प्रिये, आत्मा हा द्वैत अद्वैत भाव अभाव आदी अंत यांनी रहित आहे. तो परमानंद स्वरूप असून शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशात त्याचा साक्षात्कार होतो. त्याच्यासारखा सुंदर कोणीच नाही. तेच माझे ईश्वरी रूप आहे. त्या आत्म्याचे एकमेवाद्वितीय स्वरूपच प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि हेच गीतेमध्ये सांगितले आहे. परमतेजस्वी भगवान विष्णूंचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी देवीला शंका येऊन तिने विचारले, भगवन, जर आपले स्वरूप स्वतःच परमानंद स्वरूप व मनवाणीला न कळणारे आहे, तर गीतेने तरी त्याचे ज्ञान कसे करून दिले? आपण माझ्या या शंकेचे निवारण करा. भगवान म्हणाले, सुंदरी, ऐक, गीतेत माझे रूप कसे आहे ते सांगतो. गीतेचे पहिले 5 अध्याय ही माझी 5 मुखे आहेत. पुढचे 10 अध्याय हे माझे 10 हात आहेत. 16वा अध्याय हे पोट आणि 17-18 अध्याय माझी 2 चरणकमळे आहेत. अशा रीतीने 18 अध्यायांची गीता ही ईश्वराची वाङ्मयी मूर्ती आहे. हे ज्ञानच मोठमोठ्या पातकांचा नाश करणारे आहे. जो सात्विक बुद्धीचा मनुष्य गीतेचा 1 किंवा अर्धा अध्याय अथवा एक अर्धा पाव श्लोक दररोज म्हणेल, तर तो सुशर्म्याप्रमाणे मुक्त होईल. लक्ष्मीने विचारले, तेव्हा सुशर्मा हा कोण होता? कोणत्या जातीचा होता? आणि त्याला कशामुळे मुक्ती मिळाली? हा भाग पुढे आपण वाचूया. ओम श्री परमात्मने नमो नमः.